आजकालचं जीवन तसं पाहिलं तर खूप धावतं जीवन आहे ना. या धावत्या जीवनात एकतर कुणालाही कुणासाठीही थांबायला वेळ नाही. साधी विचारपूस करायला सुद्धा कुणाकडे वेळ नाही. भले कम्युनिकेशनची साधनं खूप आहेत. हातात स्मार्टफोन आहे, लॅपटॉप आहे, घरात पण एखादा कॉम्प्युटर आहे, वायफाय आहे, प्रत्येकाचा ईमेल आय डी आहे, सोशल मीडियावरती अकाउंट्स आहेत. मग कोणी एक्सवर आहेत, व्हॉट्सअप आहे, इन्स्टा आहे, फेसबुक आहे. ती ऑपरेट करत त्या अकाउंटमध्ये बनलेल्या मित्रांसाठी सगळ्यांकडं खूप वेळ आहे. मेसेजेसच्या द्वारे अनेक ग्रुपमध्ये एकमेकांची टिंगलटवाळी करायला खूप वेळ आहे. पण एकाच छताखाली राहणाऱ्या व्यक्तीबद्दल त्याला काय कसं आहे रे हे विचारायला वेळ नाही आहे. त्यातून मग समाजामध्ये आज जो देखावा करण्याची प्रवृत्ती निर्माण झाली आहे, त्यामुळं ज्याला तुम्ही विचाराल की काय कसं आहे रे, तो जरी तुम्हाला तुमच्या तोंडावर उत्तर देत असला, अरे बहुत बढ़िया हूँ, बेस्ट, माय लाईफ इज ट्विंकलिंग लाईफ, असं काहीसं उत्साहात उत्तर जरी देत असला तरीही सगळं काही बेस्ट असतं असं मुळीच नसतं. प्रत्येक व्यक्ती एका कुठल्या तरी प्रेशरखाली आहे. मग त्याला करिअरचं प्रेशर असेल, घरातल्या वातावरणाचं प्रेशर असेल, काही समाजातल्या गोष्टींचा दबाव असू शकतो. असे अनेक प्रकार त्याच्या मानसिक ताणाच्या बाबतीत असू शकतात. वरनं बेस्ट आहे असं म्हणणाऱ्या व्यक्तीबद्दल सुद्धा मी हे बोलतोय. मानसिक ताणतणाव त्याला आतून असू शकतात. कारण आजचं एक विदारक सत्य आहे मित्रांनो. काही नाही रे, खूप छान आहे, मस्त आहे मी, असं सांगणाऱ्याच कित्येक व्यक्तींना रात्र रात्र जागताना मी पाहिलं आहे. त्यांच्याकडे पाहिल्यावर म्हणावंसं वाटतं की थोडीशी झोप तर मिळते, पण ती विश्रांती या सदरामध्ये मोडत नाही. मस्त आहे रे मी, मस्त हसत राहतो, हसतो आणि हसवतो असं म्हणणारा माणूस त्याच्या चेहऱ्यावरच्या हास्याखाली काहीतरी दडवत असतो. अशीच सध्या परिस्थिती दिसते आजूबाजूला. फक्त ही परिस्थिती लक्षात येण्यासारखं छाताडामध्ये मन लागतं. ते प्रत्येकाजवळ नसतं, हे पण एक विदारक सत्य आहे. म्हणजे एखाद्याच्या चेहऱ्यावर तुम्हाला सतत हसू नक्की दिसतं, पण हसू आहे पण आतला आनंद कुठेतरी हरवला आहे, असंच त्याचं आयुष्य असतं. काही काही ठिकाणी आनंद आहे रे, मी खूप आनंदी आहे असं म्हणतात लोक, पण खरं मनापासूनचं जे समाधान आहे ते समाधान कुठेतरी हरवलेलं असतं. आणि पूर्वीच्या काळी आपण पाहतो आजही खेड्यामध्ये ज्याला आपण पार म्हणतो, पारावर माणसं जमायची. शेतीची कामं वगैरे ज्या काळात असतात त्या काळात भरपूर शारीरिक कष्ट शेतीत राबायचं. पण जेव्हा सगळी पेरणी वगैरे होते त्यानंतर पिकं उगवण्याचा जो कालावधी असतो, त्याची जोपासना सुरू करण्याचा जो कालावधी सुरू होतो, याच्या मधल्या पिरियडमध्ये या गावाच्या पारावर सगळी लोकं जमायची आणि मनमोकळेपणाने एकमेकांशी बोलायची. आजही ते वातावरण काही खेडेगावांमध्ये अजून जिवंत आहे, टिकून आहे ते वातावरण. पण तुम्ही आम्ही या मोठ्या शहरांमध्ये येऊन हा मोकळेपणा कुठेतरी हरवून बसलोयत, असंच वातावरण आहे असं मला आवर्जून सांगावंसं वाटतं.
तू कसा आहेस रे हे विचारणाऱ्याला सुद्धा ते विचारणं किती औपचारिक आहे असंच त्याला वाटून जातं. उत्तर देणारा समोरच्याला विचारणाऱ्याला वाईट वाटू नये किंवा आपल्यामधली सकारात्मकता समोरच्याला दिसावी यासाठी तो कदाचित अरे काय नाही बहुत बढिया हूँ मैं, मस्त चाललंय माझं, असं तो खूप कॉन्फिडंटली सांगतसुद्धा असतो. पण त्याच्या मागे लपलेलं एखादं शल्य त्याच्या मनामध्ये शिरून विचारण्या इतकी मित्रता काय दिसते का हो आज? नातं दिसतं का आज? नाही. मग अशी ही जी माणसं असतात जी धड रात्री झोपू शकत नाहीत, त्यांच्या जीवनातली विश्रांती संपलेली असते. मोकळेपणाने घडघड बोलण्यासाठी, संवाद साधण्यासाठी त्यांना जवळचा कुणीही वाटत नाही आणि मग ती एकांत पसंत करतात. मग त्यांचे डायलॉग सुरू होतात, काय या जगात मी एकटाच आलो होतो, जाणार पण एकटाच आहे, मला जर कोणी समजून घेत नसेल तर मला सुद्धा कोणाचीही आवश्यकता नाही. अशा पद्धतीची टोकाची भूमिका घेऊन जगणारी माणसंसुद्धा अवतीभोवती दिसतात. अशा माणसांना आपण कुठेतरी थोडंसं बोलतं करू शकतो का? त्यांना आपण प्रेम जिव्हाळा देऊ शकतो का? जर आपल्यामुळंच त्या व्यक्तीच्या जीवनात असे प्रसंग आले असतील तर मग आपणच त्याच्यामध्ये काहीतरी इंटरफिअर करून त्याला पुन्हा चांगले दिवस बहाल करू शकतो का? असा ब्रॉड माइंडेडनेस, असा खूप मोठ्या मनाने विचार करणारी मंडळी खेद वाटतो की या जगात आहेत का नाहीत हा प्रश्न निर्माण करतायत. मग अशी जी एकटी पडलेली माणसं असतात ती तशी पाहिली तर आतून हळूहळू संपत जातात. कारण अशी शांत झालेली माणसं, अशी शांत झालेली मनं किंवा चेहऱ्यावर नाटकी हास्य मिरवत समाजाला आपण हसरे दिसावेत हा ताण सहन करत जगणारी माणसं ही जेव्हा आतमधून कोसळायला सुरुवात होते तेव्हा त्यांना जपणं फार गरजेचं असतं. म्हणूनच मित्रांनो, असं कोणी असेल तर त्याला समजून घ्या. त्याला हे जाणवू देऊ नका की संवाद संपलाय. त्याला हे जाणवून द्या की अरे तू माझ्या पुढं मन मोकळं करू शकतोस. त्याला हे सांगा की चेहऱ्यावर फक्त हसू ठेवणं म्हणजे आनंद नाही आहे. तुला आतून सुद्धा आनंदी व्हायचं आहे. तुझ्या ज्या काही विवंचना आहेत त्या विवंचना आपण मिळून मिसळून संपवूयात, असा त्याला कोणीतरी एक आधार देण्याचा प्रयत्न करा. नाहीतर मग या शांत झालेल्या माणसामधनं ना, आपण म्हणतो ना की एखादा ज्वालामुखी जमिनीखाली निद्रिस्त आहे, पण अचानक तो कधीतरी उफाळतो आणि जवळच्या शहरांना गिळून टाकतो. अशीच अवस्था मानवी मनाची होऊ शकते. यामध्ये फक्त दोनच टोकं घडू शकतात. एक म्हणजे तो ज्वालामुखीचा उद्रेक होऊन आजूबाजूच्या शहरांना नष्ट करू शकतो. इथं शहरं म्हणजे त्याला त्रास दिलेल्या माणसांना. नाहीतर दुसरं टोक म्हणजे तो स्वतःच आतल्या आत रोज थोडा थोडा संपत एक दिवस तो स्वतःला सुद्धा संपवू शकतो. आणि त्याचं स्वतः संपणं, थोडक्यात ही आत्महत्या करणं, हे मग त्या त्रास दिलेल्या लोकांच्या आयुष्याला सुद्धा ग्रहण लावू शकतं. ती लोकंसुद्धा जगतायत, पण मरत मरत जगताना दिसतील हेही निश्चित. म्हणूनच एखाद्याचं हसू नुसतं दिसतंय पण आनंद संपलाय, एखादा नुसताच खुश दिसतोय पण समाधान नाही आहे मनात, एखादा तुमच्याशी बोलू इच्छितोय पण तुम्ही संवाद साधत नाहीत, असं जर असेल तर त्या व्यक्तींनी वेळीच सावध व्हावं. याच माफक अपेक्षा या समाजामध्ये आज मी एक कलाकार म्हणून नक्की व्यक्त करतोय. अशी खूप मंडळी या समाजामध्ये आहेत. त्यामुळं आपल्याला अशा लोकांना थोडंसं समजून घ्यावं लागेल.
त्यांना ते एकटे नाहीत हे त्यांना जाणवून दिलं पाहिजे. त्यांच्यासाठी आमच्याकडं खूप वेळ आहे ऐकून घ्यायला हे त्यांना सांगता आलं पाहिजे. तरच ही कोसळणारी माणसं कुठेतरी वाचतील याच अपेक्षेने इथंच थांबतो.